लोक म्हणतात महाराज लोकांची काय मजा आहे, महाराज लोकांची फार मजा आहे. डॉक्टर साहेब लोकांना वाटतो महाराज लोकांची फार मजा आहे. तुम्हाला एक वाक्य बोलू, आम्ही दररोज जीव मोठी मध्ये घेऊन फिरतोय, जीव मोठीत घेऊन फिरतोय, मौत आमच्या डोक्यावरती तांडव करते. लोकांना वाटतं महाराज लोकांची किती मजा आहे. महाराज लोकांचं काय, खायला चांगलं, फिरायला मोठ्या मोठ्या गाड्या, राहायला एवढे VIP हॉटेल. डॉक्टर साहेब एवढंही सोपं नाही, जसं दिसतं तसं नसतं. रात्रभर प्रवास करायचा, रात्र प्रवास करायचा ना. अरे ना जाणे कोणतं वाहन येऊन आमच्या गाडीला धडकेल काय सांगता येतं. काल रात्री अशीच एक घटना घडली. वारकरी संप्रदायातील 2 हिरे, गोड मृदंग वादक, वय फार कमी होतो, हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम आणि हरिभक्तीपरायण दत्ता महाराज मोढेकर, हे 2 वारकरी अत्यंत गोड स्वभाव, गोड पखावज वादक. कार्यक्रम करून रात्रीच्या वेळेला 12-12:30च्या सुमारास 2 व्हीलर वरती निघाले. एवढी थंडी आहे, जिंतूर परभणीच्या रोडवरती. सोबत अजूनही कोणीतरी महाराज होते. 3 जण जात होते गाडीवरती. कुठली तरी अंजान गाडी आली, त्या गाडीची आणि 2 व्हीलरची टक्कर झाली आणि 3 जण जागीच गेले. तिसऱ्यांचं नाव मला नाही कळालं. 2 जण पोस्ट बघितली आणि डोळ्यात अश्रू आले. आज दिवसभर मी अशांत आहे. आज दिवसभर जेव्हापासून बातमी कळाली ना, माइंड परिपूर्ण अपसेट आहे. मी खरं सांगतोय, ती बातमी जेव्हापासून कळाली तेव्हापासून काय करावं काय बोलावं काहीच कळत नाही. 26-27 वर्षाचे ताजे जवान पोरं जर जात असतील तर दोघांची लग्न झालेली आहेत म्हणे आणि दोघांनी छोटी छोटी मुलं आहेत म्हणा. त्यामध्ये आमचे माऊली महाराज कदम एकुलती एक आहेत. एकुलता एक पोरगा ज्यावेळी जातो ना मायबाप, काय दुःख होत असेल हो त्या परिवाराला. काय करायचंय त्या माऊलीने, काय करायचं आईने, काय करायचं त्या पत्नीने, किती किती कठीण आहे हो. माझा महाराज लोकांना, माझ्या भावांना एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे. माझ्या भावांनो, आपले 2 हिरे तर गेले, जीव गमावला, आपण प्रवास व्यवस्थित करा. जर लेट होत असेल कुठे पोहोचायला, जाऊ द्या कीर्तन, लोक 2 मिनिटं शिव्या देतील, बोलतील, बोलू द्या, हरकत नाही. पण आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करू नका आणि आपला जीव सुरक्षित राहावा. शक्य झाल्यास मुक्काम करा. रात्रभर प्रवास करण्याची काही गरज नाही. स्वतःचा जीव सांभाळा.